गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारची मंजुरी। देशभरात निर्यात बंदी असताना गुजरातसाठी अपवाद कशासाठी? राज्यातल्या कांदा उत्पादकांचा संतप्त सवाल। जय भवानी प्रचार गीताबाबत ठाकरे गटाचा फेरविचार अर्ज राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला। ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार का, याकडे लक्ष। शरद पवारांनी पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरात घेतलं मुखदर्शन। साखर सम्राट अभिजित पाटीलही उपस्थित। महायुतीच्या रावेरमधील उमेदवार रक्षा खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। निवडणूक अर्जात पुरेशी माहिती न दिल्याचा अपक्ष उमेदवाराचा अर्ज। महायुती लोकसभेच्या उर्वरित सर्व जागांच्या उमेदवारांची आज घोषणा करणार। ठाणे आणि नाशिक शिवसेनेच्या वाट्याला आल्याची सूत्रांची माहिती, तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार सभा। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर दौऱ्यावर। डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये घेणार सभा। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप। हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल। पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये एनएसजीच्या मदतीनं सीबीआयची धाड। 2 घरांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त। इंदूर अकोला बसचा मध्य प्रदेशच्या करोली घाटात भीषण अपघात। बस 100 फूट खोल दरीत कोसळल्यानं 28 प्रवासी जखमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसनं घेतला पेट। सगळे प्रवासी वेळेत खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। तापमान 40 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।